देशात अमृत महोत्सव साजरा होतोय. विकासाच्या मोठमोठ्या घोषणा होत आहेत. पण एक प्रश्न आहे, हा विकास नेमका कोणासाठी आहे? एबीपी माझाने केलेल्या एका वृत्तानुसार सातारा जिल्ह्यातील मान तालुका आणि त्यामधील पांगरी गाव येथून एक धक्कादायक वास्तू समोर आले आहे. इथे 80 वर्षाचे ते भिकू जाधव राहतात. आजही पाण्यासाठी ते झुंज देत आहेत. स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली, पण आजोबाचा संघर्ष अजून संपलेला नाही. पाणी उचलायला जमत नाही, पण काय करणार? हळूहळू सायकलवरून नेतात. घरात कोणी नाही, सोबती नाही, आधार नाही, फक्त एकटा आयुष्य आणि पाण्यासाठी रोजची झुंज. 10 वर्ष झाली, रोज 7-8 कळशी भरत असतात. पण आज ताकद नाही, कधी अर्धी कळशी तर कधी बाटली. ही फक्त कमतरता नाही, ही एक व्यवस्थेच्या अपयशाची गोष्ट आहे. नळ नाही, पाणी नाही, टँकर 2 दिवसातून एकदा येतो, कधी कधी 8 आठवड्यातून. तोपर्यंत 80 वर्षाचा माणूस स्वतःच्या जीवावर पाणी उचलतो. हा प्रश्न फक्त पाण्याचा नाही, हा प्रश्न आहे माणसाच्या जगण्याचा. एकीकडे आपण प्रगतीच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे एका आजोबाला घोटभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मग खरंच आपण विकसित झालो आहोत का? कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब करा.